नमस्कार. तुळजाभवानी मायेच्या चरणी सेवा करण्याची इच्छा सर्वांच्या मनात असते, पण व्यस्त जीवनामुळे तुळजापूरला जाणं काही शक्य होत नाही. मग मी आज तुम्हाला घरी बसूनच पूर्ण विधी शिकवणार आहे. ओटी भरणं, नवस फेडणं, अभिषेक, आरती सर्व काही आपण सगळं आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, की घरच्या घरी आपण नेमकी देवीची सेवा कशी करायची. ही पूजा केल्याने संरक्षण, समृद्धी आणि मनाची शांती मिळते. तसेच तुमचे कुठले कार्य जर अडकले असतील तर ही सेवा नक्की करून पहा. आई भवानी तुमच्यावरती आशीर्वाद नक्की देतील. चला तर मग सुरुवात करूया आणि आपली मायेची सावली घेऊया. त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला घरी पूजा करायची आहे. आईची सेवा करणं म्हणजेच पूजा करणं आहे. त्यासाठी आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे. सगळं साहित्य गोळा करायचं आहे आणि पूजेच्या आधी सकाळी किंवा संध्याकाळी मस्त अशी अंघोळ करून घ्यायची आहे. शुभ्र किंवा शुद्ध अशी वस्त्र घालायची आहेत. स्त्रियांनी लाल साडी किंवा हिरवी साडी नेसली तर अतिशय उत्तम, आणि जर पुरुष करणार असतील तर त्यांनी देखील सलवार किंवा धोती कुर्ता आपण परिधान करू शकता. शक्यतो काळा रंग टाळला जातो. केशरी, पिवळा, हिरवा आणि लाल हा रंग शुभ मानला जातो. त्यासोबतच आपल्याला घर हे अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे. तुळजाभवानीची मोठी मूर्ती किंवा फोटो आपल्याकडे असायला हवा. जर नसेल, छोटी मूर्ती असेल तरीही चालेल. तांब्याचा कलश, मातीचा दिवा, हळदी कुंकुम, चंदन, जास्वंदाची फुलं आणि धूप दीप हे सगळं आपल्याकडे पाहिजे. पंचामृतासाठी दूध, दही, मध, साखर आणि नैवेद्यासाठी केळी, लाडू किंवा ओटीसाठी जे तुमच्याकडे सामान असेल ते. आता जर ओटी भरायची असेल तर साडी चोळी, त्यासोबत कवड्या, नाणी हे सर्व पदार्थ आपल्याला सोबत ठेवायचे आहेत. आता नेमका प्रश्न पडतो की ही सेवा आईची करायची कधी? तर कोणत्याही महिन्यातील मंगळवार किंवा शुक्रवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे. ज्यांना तुळजापूरला जाणं शक्य होत नाही त्यांनी ही घरगुती सेवा करायची आहे. आषाढ महिना किंवा चैत्र महिन्यामध्ये ही सेवा आवर्जून केली जाते. सगळ्यात आधी तर घर सगळं आपल्याला शुद्ध करून घ्यायचं आहे. पूजास्थानी बसायचं आहे. स्वतःवर देखील जल शिंपडायचं आहे. जिथे आपण पूजा करणार आहोत तिथे देखील पवित्र पाणी शिंपडायचं आहे आणि ओम अपवित्र पवित्रो वा सर्वास्था गोतापिया वा असा मंत्र म्हणायचा आहे. हे नकारात्मक ऊर्जा दूर करतो. तुपाचा दिवा लावायचा आहे, मूर्तीसमोर ठेवायचा आहे आणि 108 फुलं मोजून आपल्याला हार अर्पण करायचा आहे. त्यासोबतच कलशाची स्थापना करायची आहे. कलशाची स्थापना कशी करायची आपल्या सर्वांना माहीतच आहे. शुद्ध पाणी भरायचं आहे. त्यामध्ये सुपारी, दुर्वा, आंब्याची पानं आणि नारळ ठेवून आपल्याला कलशाची स्थापना करायचं आहे आणि ओम कलशाय नमः असं म्हणायचं आहे. आणि हा कलश आपल्याला देवीसमोर ठेवायचा आहे. आता आपल्याला मुख्य पूजा काय करायची आहे? सगळ्यात पहिलं तर मूर्तीला आमचन द्यायचं आहे. थोडं पाणी उकळून त्यात टाकायचं आहे. नंतर त्याला हळद आणि डाव्या गालावर कुंकुम, उजव्या गालावर चंदन आणि कपाळावर टिळा असं आपल्याला लावायचं आहे. पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करते वेळीच ओम नमो भगवती तुळजाभवानी, आणि जेव्हा आपण दही अर्पण करू त्यावेळेस ओम दुर्गाय नमः. मध अर्पण करते वेळीस त्रिपुरी सुंदरी आणि साखरच्या वेळेस ओम कालिकेय नमः हे आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत. जर तुम्ही पंचामृत एकत्र केलं असेल तर हे मंत्र एकामागे एक आपल्याला म्हणायचे आहेत. आणि जेव्हा आपण प्रसाद ठेवू, केळी ठेवू त्यावेळेस ओम भवानी नमः हे मंत्र म्हणायचं आहे आणि पवित्र स्नान देवीला घालायचं आहे. त्यानंतर 16 फळं आपल्याला देवीला अर्पण करायचे आहेत. साखर दुधाचा लाडू असेल आणि नारळ आपल्याला ठेवायचा आहे. धूप दीप दाखवायचा आहे, अगरबत्ती जळवायची आहे आणि सुगंधी मायेच्या कृपेचं प्रतीक आहे अगरबत्ती, हे आपल्याला नक्की लावायचं आहे. पूजा करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आता ओटी भरायची आहे. तुम्हाला छोट्याशा ताटामध्ये हळद, कुंकू, चंदन, कवड्या आणि जे शृंगाराचं साहित्य आहे ते सर्व आपल्याला ठेवायचं आहे. साडी चोळीचा तुकडा देखील आपल्याला ठेवायचा आहे. नाणी, फळं, सुपारी सगळं आपल्याला ठेवायचं आहे आणि हात जोडायचा आहे आणि म्हणायचं आहे, जय भवानी माये, ही ओटी स्वीकार कर. तुमच्या चरणी मी हे अर्पण करते असं म्हणायचं आहे. आणि ही ओटी आपल्याला आपल्या हातामध्ये धरून छातीसमोर पकडायची आहे.
आईला नमस्कार करायचा आहे आणि तिला ही ओटी अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला कापूर लावून आरती करायची आहे आणि नैवेद्य आपल्याला देवीपुढे ठेवायचा आहे. हे झालं घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे आपल्याला. आता ज्यांना ही देखील पूजा करता येत नाही, वेळेचा अभाव असेल किंवा कामामध्ये असतील, तर त्यांनी नेमकं देवीची सेवा कशी करायची, तर त्यांनी देवीच्या मंत्राचा जप रोज सकाळी 108 वेळा करायचा आहे. सकाळी उठल्याबरोबर, रात्री झोपताना किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ओम तुळजाभवानी कुलदेवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली असा मंत्र आहे. तुमच्या जर घरावरती कोणाची नजरबाधा असेल किंवा इतर त्रास तुम्हाला होत असतील आणि तुमची जर कुलस्वामिनी तुळजाभवानी असेल, तर हा मंत्र तुम्ही किमान 108 वेळा, जर ज्यांना शक्य नसेल त्यांनी 11 वेळा तरी म्हणायलाच पाहिजे. सकाळ संध्याकाळ तुम्ही देवीपुढे दिवा लावायलाच पाहिजे आणि त्यासोबतच या मंत्राचा जप आपण करायला हवा. माहिती जर ही तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला शक्य झालं असेल तर तुम्ही तुळजापूरला नक्की जाऊन या. आता ज्यांना तुळजापूरला जाणं शक्य नाही किंवा घरातही कोणती गोष्ट करायला वेळ नाही, त्यांनी किमान महिन्यातून एकदा का होईना आपल्याजवळ, आपल्या गावाजवळ एखादं तरी मंदिर असेल जे की तुळजाभवानी मातेचं असेल, तिथे आवर्जून भेट द्या. वर्षातून कमीत कमी 2 वेळा तुम्ही देवीची ओटी भरा. ही जर सेवा तुम्ही मनापासून केली तर आई जगदंबा तुमच्यावरती आशीर्वाद नक्की देतील. धन्यवाद मंडळी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरायचं नाही. आपण या चॅनलवरती स्वामी समर्थ, आई तुळजाभवानी आणि इतर जे देवी देवता आहेत त्यांची सेवा कशी करावी, त्यासोबतच अनेक असे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. चॅनलला नक्की भेट द्या आणि ते सर्व व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला त्याचा लाभ होईल. धन्यवाद.